नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेतोय फार्म हाऊस भाग 4. आता हा जो आपण घेतोय हा स्पेशली विदर्भ, मराठवाडा, तसंच उत्तर महाराष्ट्र ज्या ठिकाणी तापमान 43 डिग्री प्लस असतं आणि त्यातल्या त्यात अमरावती वगैरे जो काही भाग आहे, परतवाडा वगैरे या ठिकाणी हरणं नंतर म्हणजे जंगली श्वापदांचा त्रास असल्यामुळे यांना शेतीमध्ये अडचण येतात. तर ज्यांच्या शेत्या आहेत त्यांनासुद्धा याच्यावर हे करता येतील. आता समजा ही आपल्या ही शेताची ही एक बॉर्डर आहे. आता ही बॉर्डर जी आहे बऱ्याच जणांनी हे हरणं किंवा याच्यामुळे तारेची कुंपणं केलेली आहेत, पण काही ठिकाणी तारेची कुंपणं गळून गेली. आता या ठिकाणी जर कधी आपल्याला काही लागवड करायची असली तर आपण पर्याय निवडतोय वेगवेगळे. इथून प्रत्येक मीटरवर एक मीटरवर गुग्गुळ म्हणून एक वनस्पती आहे की जी नॉर्मली त्याची राजस्थानात शेती केली जाते. गुगुळ, महायोगराज गुगुळ, लाक्षादी गुगुळ हे आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लागणारा हा एक आयुर्वेदिक हे आहे, प्रॉडक्ट आहे. गुगुळ म्हणजे झाडाचा जो डिंक निघतो, स्पेशली जो झाड आहे त्याचं बोटॅनिकल नाव आपण देतोय. तर त्या झाडाचा जो डिंक आहे तो गुगुळ म्हणून. सध्या तो अफगाणिस्तान, कझाकिस्तान हा परदेशातून आयात होतो. राजस्थानात काही प्रमाणात त्याची लागवड होते. रेताळ वाळवंटामध्ये अतिशय कमी पाण्यात वाढणारी ही वनस्पती की ज्याला गुरंही सहसा तोंड लावत नाही, कारण त्याला एक वेगळा दर्प आहे म्हणून, एक सुगंध असतो. आणि हा गुगुळ धूप म्हणून सुद्धा जाळला जातो. पण आयुर्वेदात त्याचं महत्त्व जास्त आहे आणि त्याला आयुर्वेदामध्ये दरही चांगला मिळत असल्यामुळे तो गुगुळ याच्यामध्ये. तर आता हे आपली जी बॉर्डर आहे ह्याच्यापासून साधारण 1 फूट अंतर, 1 फूट अंतरावर ही प्रत्येक फुटावर आपण ही वनस्पती लावायची आहे. जे काय आपलं फेन्सिंग आहे त्या फेन्सिंगला ही वनस्पती लावायची आहे. आता ही वनस्पती लावायचं कारण असं, फेन्सिंगला ह्याला पाणीही कमी लागतं. सुरुवातीला 1-2-3 वर्ष जर कधी आपण याला पाण्याची सोय केली, ग्रोथ चांगली होते आणि साधारण 5व्या-6व्या वर्षापासून याचं आपण उत्पन्न घेऊ शकतो. उत्पन्न आणि याचे जे स्टॅटिस्टिक आहे हे आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत, त्या व्हिडिओमध्ये ते घेऊ. आता हा हरणं वगैरे याचा जर कधी तो आपल्याला त्रास टाळायचा असेल तर मग ह्या 2 झाडांच्या मध्ये कंपाऊंडला लागूनच आपण गवती चहा लावू शकतो. हे 3 फुटाचं अंतर आहे. गवती चहाचा घेर साधारण 1 फूट 1.25 फूट इकडे जातो. त्याचं बेड तयार होतं. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गवती चहापासून सुद्धा आपल्याला पैसे मिळतात. आणि गवती चहापासून तेलही निघतं. त्याचे आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत. आता ही लागवड केल्यामुळे काय होईल, गवती चहात आपल्याला साधारण त्याच्यातनं तो एक काही जो आहे वर्षापासून किंवा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्याला त्याच्यापासून एक उत्पन्न मिळू शकतं. ती गवती चहाचे असे गवताचे बांधलेले ठोंबे जे आहेत ती साधारण 10 रुपयाला किंवा 15 रुपयाला, 20 रुपयाला मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ते एक आपल्याला हे करू शकतो. गुगुळ हे आपल्याला 6 वर्षानंतर म्हणजे 5व्या-6व्या वर्षानंतर आपल्या ग्रोथनुसार आपल्याला तो पैसे देणार आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की गुगुळ हा कटिंग म्हणजे झाडाची फांदी कट करून त्याची वाफ्यामध्ये लावायची आणि त्याची रोपं तयार करून आपल्याला सुरुवातीला आपण एक 50 रोपं आणली समजा, तर मग त्याचं मल्टिप्लिकेशन करत आपण त्याला वाढवू शकतो. राजस्थानात याची गुगुळची शेती केली जाते आणि गुगुळला शासनातर्फे सगळ्यात जास्त अनुदानही दिलं जातं. पण जे शेती करतात त्यांच्यासाठी काही त्याला पर्याय असतील तर ते शेतकऱ्यांनी आपण शोधायचे. पण आपल्याला कुंपणातून जर कधी काही उत्पन्न मिळवायचं असेल, आता आपण हा जो घेतलेला हा फार्म हाऊस म्हणून हे घेतलेला आहे. तर फार्म हाऊसवाल्यांचं 1.5-2 एकर क्षेत्र असतं. त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय लागवड करायची त्यानुसार आहे. पण फेन्सिंगला शेतकरीसुद्धा हे लावू शकतात आणि यापासून उत्पन्नही चांगलं मिळतं. फक्त एक महत्त्वाची सूचना पुन्हा आपल्याला सांगावी लागते, जी आपण लागवड केलेली आहे ती आपल्या सातबारावर त्याची नोंद घेणं गरजेचं आहे.
जेणेकरून आपल्याला पुढे शासकीय अडचणी किंवा फॉरेस्ट वगैरे किंवा आणखीन कुठल्या शासकीय याच्यामधनं अडचणी येणार नाही. शासकीय आपल्याला सातबारावर नोंद घ्यायला माझ्या मते काही अडचणी येत नाही आहे. तर गुगळ आपण सुरुवातीला काही रोपं आणली तर कटिंगने आपल्याला मल्टिप्लाय करता येतात. गवती चहाची आपण समजा काही रोपं आणलीत तर त्याचे सकर्स जे आहेत त्यांनी हे करता येतात. गवती चहा आपण गुगळ हा गवती चहा वाढणार आहे साधारण 2-2.5 फुटापर्यंत इतका वाढणार आहे आणि गुगळ साधारण एक 5-6-7 फूट 8 फूट म्हणजे त्याची वाढ चांगली आहे. त्याच्यापासून मग आपल्याला जो डिंक काढायचा आहे मग त्याची पद्धत वगैरे काय, अर्थात हे आज जर कधी लावलं तर ते आपल्याला 5 ते 6 वर्षांनी, आज आपण कुठल्या पद्धतीने त्याचा डिंक काढतो ते पुढच्या त्या गुगळचा एक सेपरेट व्हिडिओ टाकू, त्या याच्यामध्ये कळेल. आणि पण 5-6 वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी डेव्हलप होतील, त्यानुसार मग ते आपल्याला ते चेंजेस करावे लागतील. तर हे झालेलं आहे फक्त हा जो भाग हे घेतोय आपण हा व्हिडिओ मराठवाडा, नांदेड, विदर्भ वगैरे आहे किंवा अमरावती ज्या ठिकाणी हरणं वगैरेंचा शेतीला त्रास आहे, सोयाबीन किंवा भुईमूग वगैरे त्यांचे जे हे होतात म्हणजे नुकसान होतं, त्यासाठी म्हणून हा आपण व्हिडिओ घेतोय. आणि फार्म हाऊसचा जो आहे, फार्म हाऊसमध्ये आता हे लागवड केल्यानंतर ज्याचं फार्म हाऊस असेल त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये ही सगळी चौफेर याची लागवड करायची आहे. आणि मग आपण जे सांगितलंय की जे शक्यतो वृक्ष प्रजाती आहे, मोह आहे, चिंच आहे, त्यानंतर आवळ्यामधून तेवढं उत्पन्न आपल्याला मिळू शकत नाही, त्यामुळे आवळा आपण थोडासा टाळतो. क्षेत्र जास्त असेल आणि साधारण जमीन मुरमाड असेल, माळरान असेल तर आवळाही आपण घेऊ शकतो, पण शक्यतो अशा प्रजाती घ्याव्यात ज्याच्यापासून आपल्याला आपण प्रोसेस करू शकतो. मोहाची फुलं आपण हे करू शकतो. मार्केटला जर कधी आपण ॲमेझॉनला वगैरे मोहाचे फुलं बघितलेत, त्यांचे दर पहा, फ्लिपकार्टला किंवा याला त्यांचे दर पहा आणि त्यानुसार आपल्याला त्याचं स्वतः मार्केटिंग आपण डायरेक्ट मार्केटिंग करू शकतो. तसंच कोळंबीपासून जे आहे त्याच्यापासूनही आपण तेल काढून त्याचंही प्युरिफिकेशन करून ती आपण वापरू शकतो. नंतर त्या मोहाचे आणखीन बरेच त्याच्या ह्याच्यामध्ये खाद्यपदार्थामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. तर त्यानुसार मग मोह आहे, चिंच आहे, नंतर आवळा आहे. हिरडा तर एक हिरड्यातला एक प्रकार आहे, तो मी आता शोधतोय. तो हिरड्यातला प्रकार साधारण मुठी एवढा मोठा हिरडा आहे तो. त्याला हिरड्याला मागणी आहे. तुमच्या भागामध्ये जर कधी तुमच्या संपर्कात कोणी एखादा आयुर्वेदातला डॉक्टर असेल तर बाळ हिरडा करायची पद्धत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ, हिरड्याच्या व्हिडिओमध्ये. तो बाळ हिरड्यालाही चांगली मागणी आहे, हिरड्याला मागणी आहे. हिरडा हा आयुर्वेदामधला अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे हिरडा हा त्रिफळामध्येही वापरला जातो. हिरड्याचे उपयोग भरपूर आहे. मानवी म्हणजे आपल्या आजारांवर हिरडा हा एक उत्तम प्रकारचं हे म्हटलं जातं, म्हणजे एक औषधीमध्ये गणला गेलेला हा वृक्ष आहे. हिरडा आहे, मग बेहडा आहे. तर अशा पद्धतीने जर कधी लागवड केली की जे नाशवंत नाहीत आणि तो एक साधारण एक जंगल होतं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मिक्स लागवड केली, काही हिरड्याची झाडं, काही बेहडा झालं, काही मग आणखीन त्याच्या ह्याच्यामध्ये मोहाची झाली, अशी ह्या प्रजाती यांनी निवडायच्या. त्याप्रमाणे त्याचा सगळा अभ्यास करायचा आहे. तर त्यासाठी हा आपण व्हिडिओ करतोय. धन्यवाद. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.